इयत्ता 7वी कविता 7वी माझी मराठी भाग 1. मुलांनो, आज आपण कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांची माझी मराठी ही कविता शिकणार आहोत. मला सांगा मुलांनो, आपण कोणत्या राज्यात राहतो? सर, आपण महाराष्ट्रात राहतो. बरोबर. आपली मातृभाषा कोणती आहे? सर, आपली मातृभाषा मराठी आहे. बरोबर. आपली मातृभाषा मराठी आहे आणि तिचा आपल्या सगळ्यांनाच खूप अभिमान वाटतो, हो ना? हो सर. माझी मराठी या कवितेच्या माध्यमातून कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांनी सुद्धा मराठी भाषेविषयी त्यांना वाटणारा अभिमान आणि मराठी भाषेची थोरवी सांगितली आहे. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा सीमंतिनी हा कविता संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. चला तर मग आपल्या मराठी भाषेची थोरवी आपणही गाऊया. माझी भाषा माझी आई, माझी भाषा माझी आई, अर्थ भावना ना देई. तिच्या राहावे ऋणात, तिच्या राहावे ऋणात, होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई. मराठी भाषेची थोरवी सांगताना आणि तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात, माझी मराठी भाषा माझी आई आहे. मी माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. म्हणजे मला जे बोलायचे आहे ते मी मराठी भाषेतच मुक्तपणे बोलू शकते. अशा या माझ्या भाषेच्या ऋणात मी कायम राहू इच्छिते. मी तिच्या उपकाराची परतफेड कधीही करू शकत नाही आणि म्हणूनच तिच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ नये असे मला वाटते. चला तर मग पुढच्या ओळींमधून कवयित्री आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. तिच्या एकेका शब्दाला, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोल. कधी तप्त लोहा परी, कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल. या ओळींमधून कवयित्री म्हणतात की माझ्या मराठी भाषेतील एक एक शब्दाला रत्नांचे आणि सोन्यांचे मोल आहे. मराठी भाषेमधील शब्द इतके अनमोल आहेत की ज्यांची किंमत केली जाऊ शकत नाही. या भाषेतील शब्द कधी उष्ण लोखंडासारखे असतात तर कधी थंडगार चांदण्यासारखे सुखद असतात. म्हणजेच त्यांच्यामध्ये कधी प्रेम असते तर कधी कडक शिस्तसुद्धा असते. जशी आपली आई आपल्याकडून काही चुका झाल्यावर ओरडते परंतु तेवढ्याच प्रेमाने आपल्याला जवळही घेते, तशीच माझी मराठी भाषा सुद्धा आहे असे कवयित्री येथे म्हणतात.